माता उघडी डोळे, जरी हे अद्यापि न कळे, मातेची आखुळे दगड आला पोटासी, मनुष्य देहा इसा निध, साधेल तरी साधा सिद्ध, करोने प्रबोध संत पार उतरले. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगाच्या प्रांगणातील वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, संत हृदय सम्राट, जगद्गुरु जगद्वंदनीय, अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर, विद्वत जनमानस, सकल संत कंठभूषण, वाणी सम्राट भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे वंश परंपरागत वारकरी, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु, चार वेदाचा अर्थ प्राकृत मराठी भाषेतून जगापुढे मांडणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतला आहे. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे. या धर्ममंडपामध्ये आज काय निमित्ताने कार्यक्रम चालू आहे हे सांगण्याची कोणालाही गरज नाही, पण सांगणं हे वक्ताचं कर्तव्य असल्यामुळे 1 मिनिटात सांगतो. आपल्या ठाणे शहराचे भूषण, वैराग्य मूर्ती, प्रेम स्वरूप भगवान पांडुरंग परमात्मा यांचे निष्ठावंत वारकरी, भजनानंदी गुरुवर्य हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज सदगीर यांना आपल्यातून जाऊन त्यांनी या पंचमहाभूताच्या शरीराचा त्याग करून आज 10 दिवस पूर्ण झाले आणि त्यांच्या दशक्रिये निमित्त आजची ही कीर्तनाची सेवा आहे. बाबांनी जन्मभर परमार्थ केला आणि परमार्थ माणसाचं जीवन बदलवत असतं. जो मनुष्य परमार्थ करतो त्याचं जीवन हे बदलत असतं. म्हणून मी सांगतो, माणसाचं जीवन बदलवण्याची ताकद आणि माणसाच्या मृत्यूचा सोहळा बनवण्याची ताकद ही फक्त परमार्थात आहे. विठाला वैकुंठाला गेले, आजही त्यांचा सोहळा आहे, वैकुंठ गमन सोहळा. नाथ महाराजांनी जल समाधी घेतली, आजही त्यांचा सोहळा आहे, समाधी सोहळा. तसं परमार्थ करणारा माणसाचं जीवन हे सोहळा होत असतं. आज 10 दिवसापूर्वी बाबांनी या पंचमहाभूताच्या शरीराचा त्याग केला, पण बघा परमार्थ केल्यामुळे त्यांच्या जीवनाचा 10 दिवस सोहळा साजरा झाला. विठाला इथं गावाकडे एक कीर्तनकार मिळत नाही, इथं 10 दिवस कीर्तन आहे आणि तेही चांगले चांगले कीर्तन. ठाणे शहराचे भूषण यशवंत महाराज गुरुवर्य यशवंत महाराज पाटील, धर्मभूषण हरिभक्तपरायण गुरुवर्य एकनाथ महाराज सदगीर आणि रात्रीत ज्यांचं कीर्तन झालं वैराग्य मूर्ती गाथा मंदिराचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले. तसं जर बघितलं तर या बाकीच्या कीर्तनांपेक्षा आजचं कीर्तन हे फिकं आहे. आज सर्वांची इच्छा होती, बऱ्याच जणांची, की आज मोठ्या वक्त्याचं पोक्त वक्त्याचं कीर्तन या ठिकाणी असलं पाहिजे होतं. पण आजचं जे कीर्तन आहे हे संत सेवक प्रासादिक दिंडी आणि दिंडीतील टाळकरी वारकरी साधक यांच्यातर्फे बाबांना आदरांजली. विठाला विठाला 10 दिवस भव्य दिव्य असा सोहळा बाबांच्या या ठिकाणी साजरा झाला मृत्यूचा. मग सुंदर सुंदर कीर्तन होते, पण आजचंच कीर्तन का असं, तर त्याचंही कारण तुम्हाला सांगतो. एखाद्या आईला लहानसा मुलगा असावा, गोंडस मुलगा असावा, आमच्या प्रवीण महाराजांसारखा गोंडस लहानसा मुलगा आहे, त्याच्या डोक्यावर काळे काळे कुरळे केस आहेत, सुंदर सुंदर पानबडे महाराजांसारखे थोबरे घाल आहेत,
आ? हसला म्हणजे त्याचे जे दात आहेत मोत्यासारखे दिसतात असा बालक. आई त्या लहान बालकाला आंघोळ घालते, त्याला पावडर लावते, त्याला कपडे घालते, त्याला टिक्का लावते, त्याला काजळ लावते. आणि काजळ लावून झालं का काय त्या माऊलीला वाटतं, ती माऊली एक काळा बोट घेते आणि त्याच्या गालावर ठेवते. का ठेवते? आ नजर लागू नये म्हणून, बरोबर ना? तसं 9 दिवस भव्य दिव्य स्वरूपाचा असा कार्यक्रम या ठिकाणी झाला. पण या कार्यक्रमाला कोणाची नजर लागू नये म्हणून ठेवलेला काळा टिपका म्हणजे आजचं कीर्तन आहे. विठाला विठाला. मनुष्य जीवन जगत असताना शास्त्राने मनुष्याला 3 प्रकारचं ऋण सांगितलेलं आहे. एक दैवी ऋण, एक संत ऋण ज्याला शास्त्रामध्ये ऋषी ऋण म्हणतात, आणि तिसरं आई वडिलांचं ऋण, त्याला शास्त्र पितृ ऋण असं म्हणतात. हे 3 ऋण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असतात आणि त्या 3 ऋणातून माणसाला उत्तीर्ण होण्यासाठी संत महात्म्यांनी आपापल्या परीने उपाय सांगितलेले आहेत. मग पहिलं आपल्या जीवनावर जर ऋण असेल तर ते भगवंताचं आहे. कोणतं ऋण आहे? तर 9 महिने आईच्या गर्भामध्ये आपलं रक्षण करणारा कोण आहे? भगवान परमात्मा. तो भगवान परमात्मा आईच्या गर्भामध्ये असताना 9 महिने बालकाचं रक्षण करतो. एवढंच नाही, जन्माला येईपर्यंत रक्षण करण्याची जबाबदारी देवाची. आईला वाटत असेल की मी मुलाला जन्म दिला, पण जन्म देईपर्यंत स्वातंत्र्य आईला नाहीये. का? जर जन्माला येत असला बालक आणि आडवा जर आला तर मग मदालसा म्हणते, येताची कर्मजाड तुझी मान अडकली. मान अडकली आणि मग डॉक्टरला विचारतो, पाटील आई पाहिजे का मुलगा पाहिजे? म्हणून जन्माला येईपर्यंत बाळाचं रक्षण करणं हे देवाची जबाबदारी आहे. मग त्या देवाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे जीवाने? साधू महंत सांगतात, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. तर त्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन केलं पाहिजे. कसं नामचिंतन केलं पाहिजे? अखंड. अखंड म्हणजे सकाळी देवाजवळ बसला, 2 मंत्र म्हटले, देवाला हात जोडला आणि झालं दिवसाचं काम, असं नाही. अखंड देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. कशा पद्धतीने? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, दिन रजनी हाची धंदा. दिवस न कळे रात्री न कळे, अंगी खेळे दैवत. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्ने पांडुरंग. त्या भगवंताशिवाय दुसरं नावच घ्यायचं नाही. अजून एक सांगू, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या म्हणे बैसला असे. अखंड त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, महाराज जर रात्रंदिवस देवाचं नामचिंतन केलं मग याचं काय हो? बायका पोरं आहे, पोटा पाण्याचं काय? पण त्याच्यासाठी सुद्धा आमच्या संतांनी सांगितलंय, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं करायचं गरज नाही. मग कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भावश्रम, सुख होईल दुःखाचे. मग काम करत असताना, उद्योग धंदा करत असताना त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, म्हणजे आपण देवाच्या ऋणातून मुक्त होतो. दुसरं आहे संत ऋण. संतांचं आपल्यावर ऋण आहे. मग संतांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे? संतांनी दाखवलेल्या मार्गावर चाललं पाहिजे. ज्या मार्गाने संत गेलेत तो संतांनी दाखवलेला मार्ग
आपण अवलंबायचं आहे आणि त्या सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. तेनेची पंथ चालो जाता, 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 न पडे गुंथा कोठे काही, न पडे गुंथा कोठे काही, तेनेची पंथ चालो जाता, तेनेची पंथ चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही, न पडे गुंथा कोठे काही, तेनेची पंथ चालो जाता, तेनेची पंथ चालो जाता. तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही, मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते. त्या संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे, म्हणजे आपण संतांच्या ऋणातून मुक्त होतो. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषयांध म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा, तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा, द्वैत सर्व निरसलो. वेद मार्गे मुनी गेले, ज्या मार्गाने ऋषी मुनी गेलेले आहेत त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. संतांनी दाखवलेल्या मार्गाचा जर आपण अवलंब केला तर आपण त्या संतांच्या ऋणातून मुक्त होतो. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे पितृऋण. मग पितृऋणातून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय त्यांची आपण सेवा केली पाहिजे. म्हातारपणी त्यांचा सांभाळ केला पाहिजे. तरुणपणात आपण लहान असताना त्यांनी आपला सांभाळ केलाय, मग म्हातारपणी आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांचा सांभाळ केला पाहिजे. ते गेल्यानंतर मग मुखाग्नीपासून दशक्रियेपासून तर उत्तर कार्यापर्यंत त्यांचे पूर्ण विधी शास्त्रोक्त केले पाहिजे. काशीला जाऊन त्यांच्या नावाने श्राद्ध घातलं पाहिजे, त्याला तर्पण असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. तर्पण केलं पाहिजे आणि गयेला जाऊन त्यांच्या नावाने पिंडदान केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तिने दिले त्यासी द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण होऊन रावे, उत्तीर्ण चरण धरोनी रावे. तिने दिले त्यासी द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण जिने दिले त्यासी, जिने म्हणजे जन्म, जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान. आणि त्याच्यातून आपण उत्तीर्ण होतो. उत्तीर्ण चरण धरुनी व्हावे. मग त्या आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता बालकाने त्यांना पिंडदान केलं पाहिजे. म्हणून प्रत्येक जण इच्छा करतो की आपल्या पोटी मुलगा असावा किंवा मुलगी तरी असावी, पण वांज नसावं. कारण शास्त्र सांगतं की ज्याला मुलबाळ नाही त्याचा उद्धार होत नाही. अपुत्रस्य गतिम नास्ती. ज्याला मुलबाळ नाही त्याला मोक्ष प्राप्त होत नाही असं शास्त्र सांगतं. मग मुलगा असावा, पण मुलगा कसा असावा, तोही सात्विक असावा, पारमार्थिक असावा. सात्विक आणि पारमार्थिक मुलगा घरात जन्माला येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. सात्विक मुलगा असावा. होते पितराचे मनोगत, पुत्र होईल हरिभक्त, कुळ उद्धरील सर्वत्र. म्हणून
हरिभक्त मुलगा, पारमार्थिक मुलगा जन्माला यावा आणि त्याने आपल्या पितरांच्या नावाने पिंडदान करावं, मग त्या पितरांचा उद्धार होत असतो. आणि अशा कार्यक्रमाला जर व्यर्थ खर्च करतात असं जर कोणी म्हणत असेल तर तुकोबाराय सांगतात, आहा कटा त्याचे करती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. अरे विनाकारण दहाव्याला खर्च करता असं जर कोणी म्हणत असेल तर जगद्गुरु तुकोबाराय कडक भाषेत सांगतात. महाराज म्हणतात, अरे अशा माऊलीचा गर्भ का गळून पडाला नाही, ती वांज का राहिली नाही. वा, गळेची ना गर्भ, तुकोबारायांचे शब्द आहेत. नव्हेची का वांज, माथा त्याचे पाप, माथा त्याची लाज लावा पापी. मग असा मुलगा जन्माला नाही पक्षा ती माता वांज राहिलेली बरी, अशी तुकोबाराय म्हणतात. विठाला विठाला ऐसे कुळी पुत्र होती, ऐसे कुळी पुत्र होती, ऐसे कोणी पुत्र होती, ऐसे कुळी पुत्र होती. बुडविती पूर्वदा, बुडविती पूर्वदा, झाडी तोरी भागवला, झाडी तोरी भागवला. बुडविती पूर्वजा, बुडविती पूर्वजा, चारी चोरी भागवला, चोरी भागवला. होती बुडविती पूर्वजा, जे पूर्वजांना बुडवतात. आणि याच्या विरुद्ध जर सात्विक मुलगा जन्माला आला तर ज्ञानोबाराय सांगतात, परंपरा त्याचे कुळशुद्ध. म्हणून पितरांचं पिंडदान करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. आणि आज बाबांच्या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी या सर्व सद्गीर परिवाराने, मग बबन अण्णा असतील, आपले मधु आप्पा असतील, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर काका असतील, चांगदेव काका असतील, सुदाम काका असतील, तसेच हरिभक्तपरायण गुरुवर्य एकनाथ बाबा असतील, किंवा समस्त यांचा सद्गीर परिवार, बाबांचे चिरंजीव. बघा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. बाबा सात्विक जीवन जगले आणि बाबांच्या मुलगी जो पोटी जो मुलगा जन्माला आला तो सुद्धा उत्तम पुरुष आहे. काय उत्तम पुरुष, बरोबर आहे का? नाव चुकीचं घेतलं मी. हा पुरुषोत्तम, उत्तम पुरुष, पुरुष उत्तम, उत्तम पुरुष. विठाला विठाला. 10 दिवसापूर्वी बाबा या इह लोकाला सोडून गेले, पण परमार्थाने बाबांनी अवघ्या महाराष्ट्रावर आपली छाप सोडलेली. म्हणून त्याचं प्रतीक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. नुसत्या ठाणे जिल्ह्यातूनच नाही तर नाशिक जिल्ह्यातून, पुणे जिल्ह्यातून, आळंदीवरून साधक मंडळी बाबांच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झाली. बघा, मी एक सांगतो तुम्हाला, 10 दिवस कीर्तन सप्ताह होणं आणि तोही निस्वार्थी सेवेनं होणं. आणि असं ऐकायला भेटलं मला की 10 दिवस अनेक ठिकाणचे गायक मंडळी, वादक, भजनी मंडळ येऊन आपली सेवा या ठिकाणी देऊन गेले. आणि आळंदीवरून एक एक साधक बोलवणं जड आहे महाराज. एक एक महाराज मंडळी, एक एक साधक, गायक, वादक बोलवणं जड आहे. पण या ठिकाणी एवढी साधक महाराज मंडळी, आमचे हरिभक्तपरायण हनुमान दादा, हरिभक्तपरायण त्यागमूर्ती, आमचे ठाकरे महाराज, ही सर्व मंडळी जी आहे ती बाबांच्या प्रेमामुळे आलेली. म्हणून माणसाने जीवनामध्ये जर काय कमवायचं असेल, पैसा नाही कमवला चालेल, पण प्रेम कमवलं पाहिजे. म्हणून मी एक नेहमी वाक्य बोलत असतो, आमच्या काकडे अण्णांना माहिती, एक काकडे अण्णांना माहिती काय, माणसाजवळ पैशाचं डिपॉझिट नसावं, माणसाचं डिपॉझिट असावं. विठाला विठाला. पैशाचा बॅलन्स नसला चालेल, पण आपल्याजवळ माणसं किती आहेत. कारण पैसा कोणाच्या उपयोगाला येत नाही,
माणसं माणसाच्या उपयोगाला येत असतात. मग बाबांच्या या दशक्रियेनिमित्त लांबून लांबून मंडळी आलेली आहेत. सेवेसाठी जो अभंग आपण घेतलेला आहे त्या अभंगातून संत महात्मे या जीवाला उपदेश करतात. पण महाराजांना अशी जीवा उपदेश करण्याची गरज का वाटली? महाराजांना तसं कोणी विचारलं का महाराज स्वतःहून सांगतात. तर महाराज स्वतःहून सांगतात. का उपदेश करतात? तर या जगाकडे जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी बघितलं, अवघ्या संतांनी जेव्हा या जगाकडे बघितलं, तर जीव हा दुःख भोगताना दिसला. सर्व जीव दुःख भोगतायत आणि दुःख कोणाला नकोय. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कोणाला वाटतं का मला दुःख व्हावं? असं कोणालाच वाटत नाही. पण तरी माणसाला दुःख भोगावं लागतं. जीव मरेपर्यंत माणूस सुखाची इच्छा करतं आणि त्या सुख प्राप्तीसाठी माणूस रात्रंदिवस धडपड करतो. पण इच्छित सुख माणसाला प्राप्त होत नाही. का होत नाही? तर त्याचं कारण आहे, दुःख पाववायाचे मूळ राहणी ठाव नाहीथ. दुःख कशामुळे भोगावं लागतं? तर त्याचं कारण असं आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, जीवाला दुःख भोगावं लागतं त्याचं कारण जर काही असेल तर जीव ज्या कामासाठी या ठिकाणी आलाय ना तो तेच विसरलाय, म्हणून त्याला दुःख भोगावं लागतं. पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा तो कृतार्थ वागवा सांडोनिया. हे अर्जुना, जीव ज्या कामासाठी या नरदेहात आलेला आहे तो ते विसरला, म्हणून त्याला दुःख भोगावं लागतंय. आणि अशा जीवाकडे संत महात्म्यांनी बघितलं आणि संतांना त्यांची दया आली आणि संत महात्मे त्यांच्यावर दया करतात. कारण ते एवढ्यासाठी येतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. नियम असा आहे, जर एखादा अज्ञानी माणूस वाम मार्गाला जर जात असला तर सज्ञानाचं काम आहे, ज्ञानी माणसाचं काम आहे त्याला योग्य मार्गावर लावणं. आंधळा माणूस जर खड्ड्यात पडत असला तर देखण्या माणसाचं, म्हणजे देखणं म्हणजे सुंदर नाही बरं का, डोळस माणसाचं काम आहे की त्याला सतपंथावर योग्य मार्गावर लावणं. आंधळे अंधकुपी पडता देखणे लावावे सतपथा. योग्य मार्गावर त्याला लावणं हे देखण्या माणसाचं काम आहे. मग संत महात्मे या ठिकाणी आले आणि माणसाला जागृती देतात. को हम कतमिदम जातम को वैकस्य कर्तार विद्यते. संत महात्मे या ठिकाणी आले आणि उपदेश करतात. आने का घाट कवन, जाने की बाट कवन, ब्रह्म का कपाट कवन, जीव कवन शिव कवन, माया कवन, कवन में कवन समाया है, और इतना नहीं सूझा तो काहे को जन्म में आया है. विठाला विठाला विठाला. हा उपदेश जरी महाराजांनी एका व्यक्तीला अनुसरून केला असला तरी तो एकट्या पुरता नाहीये. जसं भगवंताने हा गीता सांगितली एकट्या अर्जुनाला, पण ती एकट्या अर्जुनापुरती राहिली का? तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोरवजे फेडिले जगाचे. गीता एकट्या अर्जुनाला सांगितली पण संसारा एवढे थोरवजे फेडिले जगाचे. मग संत महात्मे हे एका व्यक्तीला जरी अनुसरून उपदेश करताना दिसत असले तरी तो उपदेश एका व्यक्तीपुरता नाही, तो सर्वांसाठी असतो. आणि किती तळमळीने उपदेश करतात तो संत, किती तळमळीने उपदेश करतात. याचं हे लक्ष देण्यासाठी एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगतो. आईला आपल्या मुलाबद्दल जेवढी कळकळ असते त्याच्यापेक्षा जास्त कळकळीने संत महात्मे हे उपदेश करत असतात. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखे नाम, करे टाळी बोला मुखे नाम.
संत महात्म्यांनी पहिले समजून पाहिलं, पहिले समजवलं. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा? अरे बाबा म्हणा, समजवलं पहिले, तरी जीव ऐकत नाही. मग हात जोडले, पहिले हात जोडले तरी लोक ऐकत नाही. मग पाया पडले, लागून या पाया, विनवितो तुम्हाला. पाया पडले तरी लोक ऐकायला तयार नाहीत. मग बाप म्हटले, बाप काय म्हटले? बाप. बाप कधी म्हणावं लागतं माहिती का तुम्हाला? आमच्या खानदेशातला शब्द आहे, तुम्हाला नाही कळणार. तुमच्याकडं नाही, आमच्याकडं खानदेशात म्हटलं जातो. ज्या वेळेस मुलगा ऐकत नाही, बाप समजून थकतो, सांगून परेशान होतो, तरी मुलगा ज्यावेळेस ऐकत नाही त्यावेळेस मग तो बाप म्हणतो, अरे म्हणा बाप, पुन्हा पाय पडस रे मी. त्यावेळेस काय म्हणतो? अरे म्हणा बाप. बाप म्हटलं संतांनी, बाप. तरी लोक ऐकत नाही, बाप म्हणून ऐकलं नाही. शेवटी तुकोबाराबायांना कडक भाषा वापरावी. पुढे रडतील शिंदळीचे पुढे पुढे रडतील किती तरी सांगून ऐके भटकीचे. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे. किती सांगू तरी नाही किती बटकीचे. सांगू तरी नाही कधी भटकीचे. पुढे शिंदळीचे रण, पुढे शिंदळीचे रणती. पुढे रडतील शिंदळी. किती सांगू तरी नाही कती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. जगद्गुरु नाथ महाराजांनी बाप म्हटलं लोकांना. करा रे बापानो साधन हरीचे. 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 धनी करणीचे करू नका. धनी करणीचे करू नका. हरिमुखे गाता हरपलिती. हरिमुखे गाता धनी करणीचे करुणा. धनी करणीचे करुणा. हरिमुखे गाता हरपलितीता. हरिमुखे गाता हरपलितीता. जगाचा बाप ज्या नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष राबतो, ते नाथ महाराज सामान्य जीवाला बाप म्हणतात. करा रे बापानो साधन हरीचे, झणे करणीचे करू नका. इतकं संत महात्मे तळमळीने सांगतात. किती तळमळ आहे? आईच्या बाबतीत सर्व संत महात्मे म्हणतात की जेवढं प्रेम मुलाचं आईचं मुलावर असतं, तेवढी माया या जगात मुलावर कोणीच करू शकत नाही. म्हणून आईच्या बाबतीत म्हटलंय, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. जेवढ्या ठिकाणी नाथ महाराज संत महात्म्यांनी सांगितलंय, आई आणि मुलाचं प्रेम, आईवर मुलावरची आईची माया जर दर्शवायची असली तर आईपेक्षा मोठं उदाहरण संत महात्म्यांनी कुठं दिलं नाही. पण मी एक सांगू तुम्हाला, या मातेपेक्षाही संतांना जास्त लेखलेलं आहे. का? तर त्याचं कारण आहे आईची कळकळ, आईची तळमळ, आईची माया, आईची कृपा ही फक्त आपल्या मुलापुरता सीमित असते, इतरावरती नसते. उदाहरण सांगतो तुम्हाला. 2 मुलं भर मे महिन्यामध्ये 43-44 डिग्री तापमान असताना उन्हामध्ये उघड्या अंगाने खेळतायत. आईने बघितलं, आईला काळजी वाटली. आईला काळजी वाटली, हां असं राहू, माझा मुलगा उन्हामध्ये खेळतोय, कडक ऊन आहे,
43-44 डिग्री तापमान आहे. खालून त्याचे पाय भासतायत, डोक्यावर काही नाही, त्याला ऊन लागतंय. आणि आईला कळकळ वाटली आणि आईने त्या मुलाला आवाज दिला, बाळ्या अरे उन्हात खेळू नको, सावलीत मर. आता मरायचं येतं, मग उन्हात मेला काय सावलीत मेला काय? मरूच द्यायचं ना त्याला. सावलीत मेला काय उन्हात मेला काय? पण आईला त्या मर म्हणण्यामध्ये सुद्धा आईची माया आहे. मग तो म्हणतो, आई तो पप्या खेळतो त्याचं काय, त्याचा मुर्दा पडू दे, तू सावलीत मर. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. आईच्या बाबतीत जरी संत महात्मा आईच्या बाबतीत जरी म्हटलेलं असेल, आईशी कळवळ्याची जाती, पण तरी संतांपेक्षा कमी लेखलंय. का तर संतांची दया ही सर्वांसाठी आहे. दया भूत मात्रांचे ठाई, सारखीच सर्व देही, येथे तेथे हे नाही, अवकृपा भूतांची दया हे भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल, भूतांची दया हे भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल संत. आपुली ममता नाही दे, आपुली ममता नाही दे, आपुली ममता नाही दे. का तर संतांचं ते भांडवलच आहे. भूतांची दया भांडवल संता, आपुली ममता नाही देई. आता दया ते ऐसी, पूर्ण चंद्रिका जैसी, निवविता कळशी साने थोर. लहान मोठा गरीब श्रीमंत आपला परका दास दासी सुद्धा जेवढी दया आपल्या घरातल्या दास दासीवर आहे, तेवढीच दया आपल्या मुलावर करतात, तेवढीच आपल्या घरातल्या दास दासीवर सुद्धा दया करतात. दया करणे जे पुत्राशी, तेची दास आणि दासी. म्हणून संत महात्म्याचं ध्येयच आहे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. मग ते करण्यामध्ये भले आपल्या देहाला कष्ट झाले, आपल्याला त्रास झाले तरी चालतील, पण जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं, एवढाच फक्त संतांचा. कोणिया आले संत हिता हित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. कोणी आले संत, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित. शोधून आले संत हिताहित जगाचे. या सर्व जगाच्या हितासाठी संत महात्मे रात्रंदिवस धडपड करत असतात, रात्रंदिवस धडपड करत असतात. आणि अशा जीवांकडे जगद्गुरु तुकोबारायांनी बघितलं आणि जीवाला दुःख भोगावं लागतंय, दुःख सहन होत नाही. अशा वेळेस मग जगद्गुरु तुकोबाराय या जीवासाठी उपदेश करतात अभंगाच्या पहिल्या. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता उघडे डोळे, आता उघडी डोळे. तरी अद्यापि न कळे, जरी अद्यापि ना कळे, आदरे अद्यापि न कळे, तरी अद्यापि न कळे. मातेची या कोळे, मातेची या कोळे, मातेचे आप कोळे, मातेचे आप कोळे. दगड आला पोटाची, दगड आला पोटाचे, दगड आला पोटाचे. मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, ऐसा निध. दगड आला पोटावे, दगड आला पोटावे.
जगद्गुरु तुकोबाराय या जीवाला उपदेश करतात. आता उघडी डोळे. अरे बाबा, आतापर्यंत तू झोपून होतास, जागा झाला नाहीस. आता एक काम कर. काय? आता उघडी डोळे. ज्या अर्थी या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय डोळे उघडायला सांगतात, त्या अर्थी जीव हा झोपलेला असावा. बरोबर आहे का नाही? जीव झोपलेला असावा. कारण डोळे कधी बंद होतात? डोळे कधी बंद होतात? हा, दोनदा बंद होतात. एकदा गेल्यावर आणि एकदा झोपल्यावर. पण डोळे उघड हे मेलेल्या माणसाच्या ठिकाणी लागू पडतं का? नाही. त्याला किती आवाज दिला तरी उठणार आहे का? नाही. मग मेलेल्याच्या ठिकाणी डोळे उघडे लागू पडत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय ज्या अर्थी या ठिकाणी डोळे उघड म्हणतात, त्या अर्थी जीव हा झोपलेला असावा. आणि खरंच जीव झोपलेला आहे. अजून पुढे जाऊन सांगू महाराज. जे स्वतःला ज्ञानी समजतात, जे स्वतःला वैज्ञानिक, पौराणिक, शास्त्री, महंत, पंडित समजतात, ते सुद्धा झोपलेले आहेत. तुम्ही म्हणाल असं कसं काय महाराज? ते कसं काय झोपलेले आहेत? तर ते फक्त बाह्यदृष्ट्या जागे दिसतात, पण आतून मात्र ते झोपलेले असतात. जगद्गुरु तुकोबाराय याचा दाखला देतात. बोला बोलने बोल जागे बाहेर आतली जागे बाहेर आतली कैसे घरात घरकुल गेले कैसे घरात घरकुल केले. नेनो अंधार ना उजळेगा. वासुदेव करीतो मेरा वासुदेव करीतो मेरा आने नो अंधार ना उजळले गा. वासुदेव करीतो वासुदेव करीतो मेरा. बोलने बोले जागे बाहेर आत निजेले. बोलने बोले जागे बाहेर आतली गेले. कैसे घरात घरकुल केले, कैसे घरात घरकुल केले. कैसे घरात घरकुल केले. कैसे घरात घरकुल केले. नेनो अंधार ना उजळले गा. अंधार ना उजळले गा. नेनो अंधार ना उजळले गा. अंधार ना उजळले गा. वासुदेव करीतो फेरा वाड्यात बाहेर दारा. कोणी काहीतरी दान पुण्य करा. दाबले दातरी जातो मागारा. वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा. कोणी काहीतरी दान पुण्य करा. दाबले दातरी जातो माघारा. जाग बाहेरून जागे दिसतात, पण आत मात्र निजलेले असतात. कशाप्रमाणे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. बोलने बोले जागे बाहेर आत निजले. तुम्ही म्हणाल मानव असं काय बोलता तुम्ही? माणूस चालतोय, बोलतोय, सर्व व्यवहार करतोय, क्रिया करतोय, आणि तरी तुम्ही म्हणतात जागे असून झोपलेला आहे. तर तो बाह्यदृष्ट्या जागे दिसतो, पण आज आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो निजलेला आहे. म्हणून ज्ञानी असू द्या, पंडित असू द्या, शास्त्री असू द्या, महंत असू द्या, हे फक्त बाहेरून जागे दिसतात, पण आतमध्ये मात्र निजलेले असतात. कशाप्रमाणे? जगद्गुरु तुकोबाराय उदाहरण देतात. चिरगुटे घालून वाढविले पोट, गर्भार बोबाट जनामध्ये, लटकेची डोहाळे दाखवी प्रकार, दुधस्तनी बाळ पोटी नाही, वांझेने दाविले गर्भार लक्षण. एखादी स्त्री वांझ आहे, तिला मुलबाळ होत नाही, मग तिने काय केलं? तुकोबाराय सांगतात, आतमध्ये चिरगुट्या घातल्या आणि गर्भवती स्त्रीचं आव आणला, सोंग केलं. लटिकेची डोहाळे दाखवी प्रकार. हां, डोहाळे दाखवले. मला कैरी खाऊ वाटते आणि मला कीर्तन नाही, मला टी व्हीच पाहू वाटते, असे डोहाळे तिने दाखवले. आणि 9 महिने झाले तिला मुलगा झाला. बरोबर आहे का? नाही. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे अंती वांझ त्याची खरी,
फजिती दुसरी जनामध्ये. म्हणून याला म्हणायचं जागे बाहेर आत निजले. आणि असे जे आतून निजलेले आहेत, झोपलेले आहेत, अशा लोकांसाठी संत महात्मे गल्लोगल्ली फिरले जागृत करण्यासाठी. डोक्यावर मोरपिसाचा टोप घातला, अंगामध्ये अंगारख्यात झगा घातला, गळ्यामध्ये झोळी घेतली. महाराज आप जैसी झोली लिए, साधू की झोली अलग होती है. झोळी घेतली, एका हातामध्ये टाळ आणि एका हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि रामकृष्ण हरीचा जप करत लोकांना जागृत करू लागले. रामकृष्ण गीते गीते गात टाळ चिपळ्या वाजवीत. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत. रामकृष्ण गीते गात टाळ चिपळ्या वाजवीत. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत. छंदे आपुलिया नाचत निज घेऊन फिरत गा. नाचत निज घेऊन फिरत गा. जनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव. जनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव. जनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव. जगैवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत. छंदे आपुलिया नाचत निज घेऊन फिरत गा. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत. छंदे आपुलिया नाचत निज घेऊन फिरत गा. रामकृष्ण गीते गात रामकृष्ण हरीचा जप करत गल्लोगल्ली फिरले, दारात गेले आणि टाहो फोडला. वासुदेव फोडितो टाहो, उठी उठी लवला हो, हा दुर्लभ मानव देह म्हणे तुकया बंधू स्वहित लावला होगा. आपल्या स्वहितासाठी संत महात्मे दारोदारी फिरले, घरोघरी गेले आणि लोकांना जाग करू लागले. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. अरे बाबा, हा मनुष्य जन्म तुला पुन्हा मिळणार नाही आणि या जागृत होण्याची जी मनुष्य जन्मामध्ये भगवंताने दैवी शक्ती दिली ती तुला पुन्हा मिळणार नाही. असा गल्लोगल्ली जाऊन आणि साधू संत आपल्याला जाग करू लागले, जाग करू लागले, जाग. अरे बाबा, अरे किती वेळ झाला, गेले टळले प्रहर 3, काय निजसुरा निजसी अजून, जागे होऊन करा काही दान, नका ऐकू झाकून लोचन गा. मी वासुदेवचं रूपक घेतलं जगद्गुरु तुकोबारायांनी आणि फिरू लागले. वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर दारा, कोणी काहीतरी दान्य पुण्य करा, जाब न द्याल तरी जातो मागा रागा. बरं किती प्रयत्न करतात, रात्रंदिवस रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध व्हा. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजेड पडताना मग गळा पडेल फासा. म्हणून प्रत्येकाच्या घरी गेले, मानेखाली हात घातला आणि जाग करू लागले. उठा की जे मायबाप कैसी लागली झोप, हुजूर जाऊन या एवढी चुकवा ओ खेप. असा जागृतीचा उपदेश संत महात्मे घरोघरी जाऊन करू लागले. उठा जागे भारी आता, जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा. सुखवी व्यथा जन्माचा, जनदारा पुत्र
धनदारा पुत्र कवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा कवी व्यथा खाणारे आम्ही कोण आहेत? शिवई मुहूर्त पुसे जया जोशी याते. भगवान शंकराने ज्यांना मुहूर्त विचारावा, हा भगवान शंकराने ज्यांना मुहूर्त विचारावा, अमृतानुभवात वर्णन आलेलं आहे. जीवपणाचे नि त्रासे यावया आपुल्या दशे शिवई मुहूर्त पुशे जया जोशी आते. असे अनेक रूप संत महात्म्यांनी घेतले आणि तुम्हा आम्हाला जाग करू लागले. पण तरी जीव मात्र जागा होत नाही. का जागा होत नाही? तर जीव या सर्व मायाजाळामध्ये अडकलाय. धनदारा पुत्रजन याच्यामध्ये अडकलेला आहे. आणि काही माणसं बिचारे जे जागे होतात ते म्हणतात, महाराज खरं आहे तुमचं, तुम्ही सांगितलेलं अजिबात खोटं नाही, पण अजून नाही, अजून आम्ही तरुण येतो, मग करू परमार्थ म्हातारपणी. पण एक सांगू तुम्हाला, म्हातारपणे परमार्थ करू म्हणणं म्हणजे जसं घर पेटल्यानंतर विहीर खोदायला देणं, तसं म्हातारपणात परमार्थ करू म्हणणं सारखं आहे. विठाला परमार्थ तरुणपणात यावत स्वस्तमिदम कलेवर अग्रम यावच्च दूरे जरा यावत चंद्र शक्तिपती हता यावत सेना आयुष्य. जोपर्यंत इंद्रियामध्ये ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करायचा आहे. मला एक सांगा, वारीचा आनंद म्हातारपणी आहे का तरुणपणी आहे? कधी दादा वारीचा आनंद? वाखरी ते पंढरपूर जर एखाद्या म्हाताऱ्याला नेला तर, एखाद्या म्हाताऱ्याला जो आनंद तरुणपणात परमार्थाचा आहे तो म्हातारपणात नाही. आणि तुम्ही म्हातारे व्हालच याची काय गॅरंटी आहे? म्हातारपणापर्यंत आपण जगू याची शाश्वती आहे का? नामदेव महाराज म्हणतात, जळी बुड बुडे देखता देखता जळी बुड बुडे देखता देखता जळी बुड देखता देखता जळी बुड देखता देखता क्षण न लागता दिसेना ते क्षण न लागता दिसेना ती पैसा हा संसार पाहता पाहता तैसा हा संसार पाहता पाहता क्षण न लागता दिसेना क्षण न लागता दिसेना तैसा हा संसार पाहता पाहता तैसा हा संसार पाहता पाहता जडे बुड बुडे देखता देखता जळी बुड बुडे देखता देखता जडे बुड बुडे देखता देखता जळी बुड बुडे देखता देखता क्षण न लागता दिसेनाने क्षण न लागता दिसेना ते क्षण न लागता दिसेनाते क्षण न लागता दिसेना ती तैसा हा संसार पाहता पाहता 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 नामदेव महाराज वर्णन करतात,
हे जीवन कसं आहे? जळी बुडबुडे, देखता देखता पाण्यावर बुडबुडा निर्माण झाला म्हणजे किती दिवस राहतो? पाण्यावरचा बुडबुडा किती दिवस राहतो? जाऊ द्या व दिवस, तास सांगा, तास. हा हा तैसा हा संसार, पाण्यावरचा बुडबुडा. म्हणून आधी घे रे राम नाम, राम राम स्मरा आधी. लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदगा. अशाप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय आणि संत महात्मे या जीवाला उपदेश करतात की बाबा आता तरी जागा हो, आता तरी जागा हो. उडबा होई जागा पाहे वासुदेवाला, आता तरी जागा हो, उठ. आणि जर तू आता जागा झाला नाहीस तर मग मातेची आखुळे दगड, मग आईच्या पोटी दगड म्हणून तू जन्माला आला. कासया जन्मा आला तो पाषाण, जंत का होऊन पडला नाही. विठ्ठल विठ्ठल. मग आता आला ना, या मनुष्य जन्मामध्ये तू आलाय ना, मग आता एक काम कर बाबा, या मनुष्य जन्माचं जे इति कर्तव्य आहे, जे मनुष्य जन्मामध्ये साध्य करण्यासारखं आहे ते तू साध्य कर. अभंगाच्या मनुष्य देह सानिध मनुष्य देह सानिध मनुष्य देह सानिध, मनुष्य देह सानिध. साधनते साधा सिद्ध, साधनते साधा सिद्ध. साधेल ते साधा सिद्ध, साधेल ते साधा सिद्ध. करोनी प्रबोध, करोनी प्रबोध. करोनी प्रबोध, करोनी प्रबोध. संत पार उतरले, संत पार उतरले. मनुष्य देहाचा निध, मनुष्य देहाचा निध. संत पार उतरले, संत पार उतरले. मनुष्य देहाचा निध, मनुष्य देहाचा निध. मग महाराज सांगतात, सुंदर असा आता हा तुला नरदेह प्राप्त झालाय. मग या नरदेहाचं जे इति कर्तव्य, जे साध्य आहे ते तू साध. मनुष्य देहायसा निध म्हणजे चांगला. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होऊनी म्हणती ते होती, तरिकाची ती न धरावा. मग असा सुंदर तुला नरदेह प्राप्त झाला. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. मग या शरीरात आल्यानंतर जे परब्रह्म साध्य करायचंय, जे साध्य आहे ते तू साध्य कर. आणि विशेष म्हणजे जे तुझ्या बरोबर येणार आहे ते तू कर. कारण बाकी आपल्या बरोबर काही येत नाही, काहीच आपल्या बरोबर येणार नाही. आता वेळेचा अभाव आहे म्हणून जरा धावतं सांगतो. या मृत्यू लोकाचं, या मृत्यू लोक जो आहे, या मृत्यू लोकाच्या 3 गोष्टी मी आपल्याला सांगतो, तेवढ्या फक्त लक्षात ठेवा. बाकी कीर्तन नाही लक्षात राहिलं चालेल. 3 गोष्टी. एक, या मृत्यू लोकात कायम कोणाला राहता येत नाही. काय? या मृत्यू लोकामध्ये कायम कोणाला राहता येत नाही. या मृत्यू लोकातून आपल्या बरोबर कोणी येत नाही आणि या मृत्यू लोकातून कोणालाच काही बरोबर नेता येत नाही. 3 गोष्टी सांगितल्या मी. या मृत्यू लोकात कायम कोणालाच राहता येत नाही.
आमदार असू द्या, खासदार असू द्या, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काय पंतप्रधान, कोणी असू द्या, पक्षप्रमुख असू द्या, पण कोणाला इथं राहता येत, महाराज असू द्या, कोणालाच राहता येत नाही. मला सांगा तुम्ही, काँग्रेसचे विलासराव देशमुख गेले का नाही? हां, राष्ट्रवादीचे आर आबा अजितदादा गेले, बरोबर ना? BJPचे गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेले, प्रमोद महाजन साहेब गेले, बरोबर? शिवसेनेचे बाळासाहेब गेले, हां, दिघे साहेब, माननीय दिघे साहेब गेले, गेले का नाही? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य इथं कोणालाच राहता येत नाही. एवढंच नाही, ज्या देवादिकांनी इथं जन्म घेतला ना, त्या देवांना सुद्धा इथं राहता येत नाही. येथे नाही उरो आले अवतार, ये रते पामर जीव किती, म्हणून इथं कोणाला राहता येत नाही. दुसरी गोष्ट, इथून आपल्या बरोबर कोणी येत नाही. कोणी किती पठ्ठ म्हणत असाल, माझ्या बायकोचं माझ्यावर लई प्रेम आहे, माझ्या मुलांचा माझ्यात लई जीव आहे, पण एक लक्षात घ्या, हे सुद्धा आपल्या बरोबर येणार नाही. लावण्या मोह संसारी गोविती, अंतकाळी होती पाठमोरी, यमाच्या हाती बांधून या देती, अंगठ्याही घेती काढून या, हा भूषणे घेती काढून या. आलं का लक्षात? कोणीच आपल्या बरोबर येत नाही. धनानुभूमौ पशवश्य गोष्टी, भार्या गृहद्वार जन स्मशाने, देहश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एका. मग आपल्या बरोबर कोणी येत नाही. पहिलं, इथं कायम कोणाला राहता येत नाही, इथून आपल्या बरोबर कोणी येत नाही. आणि तिसरं म्हणजे इथं कमवलेलं बरोबर नेता येत नाही. सिकंदराने जग जिंकलं, जग, पण ज्यावेळेस मृत्यूशयावर पडला, आपल्या मंत्र्याला विचारलं की मला जे मी कमवलेलं आहे त्याच्यातून मला काय नेता येईल. त्याने सांगितलं, महाराज, जे अंगावर पांघरलेलं आहे ना, ते सुद्धा मी काढून घेणार आहे. म्हणून सिकंदराने सांगितलं, बाबा, ज्या वेळेस मी जाईल माझे हात असे मोकळे ठेवा, प्रेताच्या बाहेर काढा. का? याद रख सिकंदर के हौसले तो हाली थे, जब गया था दुनिया से दोनों हात खाली थे. हा लोकांना संदेश द्यायचा आहे. म्हणून माझे हात मोकळे ठेवा. म्हणून इथं कोणाला राहता येत नाही, इथून आपल्या बरोबर कोणी येत नाही, आणि इथं कमवलेलं आपल्याला बरोबर नेता येत नाही. हे कोणालाच कळालं नाही, फक्त एका गवळणीला कळालं. दादा, एकाच गवळणीला कळालं, आणि ती गवळण भगवंताच्या शरणांगतीत गेली. विठ्ठल विठ्ठल येणे एकले ही जाणे हो शेवटी, येणे एकले हो जाणे शेवटी, येथे राहण्याचे नाही कल्पकोटी, येणे राहण्याचे नाही कल्पकोटी, जोडिले धन नचले लक्ष कोटी, म्हणून आली आयो या भेटी हो, म्हणून आली, म्हणून आली या सावळ्याच्या भेटी, म्हणून आलिया सावळ्याच्या भेटी, आता घाला हो याच्या पायावरी, आता घाला हो याच्या पायावरी, आता घाला हो याच्या पायावर, आता घाला हो याच्या पायावर, येणे एकले हो जाणे ही शेवटी, येणे एकले ही जाणे हो शेवट, येथे राहण्याचे नाही कल्पकोटी, ओ जोडिले धन ते नचले लक्ष कोटी, म्हणून आली सावळ्याच्या भेटी हो, म्हणून आलिया सावळ्याच्या भेटी हो, म्हणून आली सावळ्याच्या भेटी हो, म्हणून आलिया सावळ्याच्या भेटी हो. म्हणून आली आहे सावळ्याच्या भेटी हो. म्हणून ती गवळण भगवान परमात्म्याच्या शरणांगतीत गेलेली आहे. मग संत महात्मे हाच उपदेश आपल्याला करतात की येथे कोणालाच राहता येत नाही, येथून कोणी बरोबर काही नेता येत नाही. जर बरोबर काही न्यायचं असेल तर जे आपण या ठिकाणी सुकृत करू, सत्कर्म करू, जी वारी करू, भजन करू, दान धर्म करू, तेच आपल्याबरोबर फक्त येणार आहे.
आणि असा उपदेश करून करोनी प्रबोध संत पार उतरले, तेची पुण्यवंत तेची परोपकारी प्रबोधित्या नारी नरलोका. असा उपदेश जगाला संत महात्म्यांनी केला. आणि तुमच्या आमच्यासारखा संसार करून या संसारात गुंतून संत महात्मे मेले नाही. त्याने आपुलेने पुरुषार्थे जिंकला संसार, केला मदमत्सर देशोधडी, देवती ही बळे धरिला सायासे. त्यांनी त्या भगवान परमात्म्याला आपलंसं केलं आणि त्याचा परिणाम काय झाला? प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामने सकळ संता तो शिवले. जय जियाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. म्हणून ते आरतीच्या तुलनेला बसले. म्हणून संतांची आरती होत असते. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. आणि अशा जड जीवाला संत महात्म्यांनी उपदेश केला, तुकाराम महाराजांनी उपदेश केला आणि स्वतः तरले आणि या मायानगरीतून अनेका जीवांना तारले. योगी स्वतः तरतो योग बलावर, पण दुसऱ्याला तारत नाही. पण संत स्वतः तरतात आणि अनेकांना प्रबोधन करून, अनेकांना ज्ञान देऊन आणि इतरांनाही ते तारत असतात. करोने प्रबोध संत पार उतरले. मग महाराज ज्या साधनेने ते या मायानगरीतून, या संसारूपी सागरातून तरुण गेले, त्या नावेचा पत्ता आम्हाला सांगा. तुकाराम महाराज त्या नावेचा पत्ता लोकेशन सहित सांगतात. नाव चंद्र भागे तेरी, उभे पुंडलिकाचे द्वारे. नाव चंद्र भाग तेरी, उभी कुंडलिकाचे द्वारी. कट धरो निया करे, उभा उभे पालवे. कट धरो निया करे, उभा उभे पालवे. कट धरो निया करी, उभा उभी पालवे. कट धरो निया करी, उभा उभे पालवे. मनुष्य देह साधे साधन ते साधेहीत, आ करोनी प्रबोध संत पार उतरले. मनुष्य देह सानिध, साधनचे साधे सिद्ध, हा करोनी प्रबोध संत पार उतरले. नावचंद्र भागे तिरी, उभे पुंडलिकाचे द्वारे. हो नावचंद्र भागे तीरे, उभी पुंडलिकाचे द्वारी. कट धरो निया करे, धरो निया करे, उभे पालवे. उभा उभी पालवे. मनुष्य देह सानिध, साधिल ते साधे आ करोनी प्रबोध संत पार उतरले. मनुष्य देहाय सानिध, साधन ते साधे सिद्ध, आकरोनी प्रबोध संत पार उतरले. भोपार कुमार जय जय विठोबार कुमार. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. ज्या साधनेने संत महात्मे या मायानगरीतून तरुण गेले, त्या साधनेचा पत्ता, त्या नावेचा पत्ता जगद्गुरु तुकोबाराय लोकेशन सहित सांगतात. असं मी बोललो होतो. पहिले लोकेशन सांगितलं. नाव कुठे आहे ती? नाव चंद्रभागेच्या तीरी. हे लोकेशन आहे. हे लोकेशन आहे. चंद्रभागेच्या तीरावरती नाव उभी आहे. बरं महाराज, तुम्ही सांगितलं चंद्रभागेच्या तीरावरती नाव उभी आहे. मग चंद्रभागेच्या तीरावर काही एकच नाव असेल का?
एकच नाव असेल, शेकडो नावं आहेत तिथं. जरा व्यवस्थित सांगा ना नाव तरी कोणती. मग पुढं जाऊन सांगतात उभे पुंडलिकाचे द्वारे. पुंडलिकाच्या द्वारात ती नाव उभे आहे. पण तरी एखाद्या वेळेस काही माणसांच्या लक्षात येत नाही. तुकाराम महाराजाला असं वाटलं हा तिथपर्यंत जाईल आणि बोमट्या मारत परत रिटर्न येईल. बरोबर ना, तिथं जाईल आणि परत रिटर्न येईल विचारायला. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबा पुढची खून ऐकून घ्या. कट धरोनिया करी उभा उभी पालवी. ज्याच्या कमरेवर राहता येत ना ती नाव आहे आणि त्या नावेचा तू आश्रय कर. पांडुरंग ऐसी नाव तारू भव आसना. सोप्या भाषेत सांगू का आपल्या सर्वांच्या माहितीतलं प्रमाण. पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. त्या भगवान पांडुरंग परमात्मा ही ती नाव आहे. पांडुरंग ऐसी नाव. मग त्या नावेमध्ये म्हणजे त्या नावेचा तुम्ही आश्रय करा. त्या नावेमध्ये तुम्ही बसा. त्या भगवंताच्या चरणाचा आश्रय करा म्हणजे तो तुम्हाला या भवसागरातून पारून नेईल. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पैल उभा जातना कटी कर ठेवणी आडवाये भीमा. तारावया देहात्मा मध्ये तारावया देहा पहिलं थडी परमात्मा मध्ये उभा राहिला पुंडलिक. या तिन्हीचे दर्शन प्राण्या नाही जन्म मरण पुनरुपी आगमन येथे बोलण्याची नाही. मग त्या नावेचा तुम्ही आश्रय करा. महाराज ठीक आहे आम्ही त्या नावेचा आश्रय करतो पण आता त्या नावेतून जायचं आहे. आता नुसतं साधं आपण स्टेशनवरून इथपर्यंत आलो रिक्षाने तरी काहीतरी द्यावं लागतं का नाही. फुकट आणतो का रिक्षावाला, काहीतरी द्यावं लागतं. मग या भवसागरातून जर तरुण जायचं आहे तर मग त्या नावेला काहीतरी द्यावं लागेल ना, काहीतरी द्यावं लागेल. मग तुकोबाराय म्हणतात द्यावं लागतं. काय द्यावं लागतं त्याला, तर त्याला दोन गोष्टी द्यावं लागतात. एक पैसा आणि एक सोनं. बरोबर आहे का, बरोबर आहे नाही. त्याला दोनच गोष्टी द्यायच्यात, एक भाव आणि दुसरी भक्ती. त्याला भाव आणि भक्ती पाहिजे, बाकी त्याला दुसरं काही लागत नाही. तुकाराम महाराज शपथ घेऊन सांगतात काही लोक न लगे एक भावाचे कारण. काही न लगे एक भावाचे कारण. काही न लगे एक भावाचे कारण. काही न लगे एक भावाचे कारण. तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे एक भावाची कारण. फक्त त्याला भाव पाहिजे, बाकी दुसरं काही लागत नाही. त्याचे पायी घाला मिठी मोल न घे जग जेठी. पण पुढं ऐका भावा एकासाठी कांद्यावा ये आपोल्या. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. मग ज्या वेळेस तुम्ही भावभक्तीने त्याला सर्वस्व अर्पण कराल त्यावेळेस तो भगवान परमात्मा धावत पळत येईल, तुम्हाला उचलेल आणि पहिलं तीराला नेईल अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे भूकासाठी. तुका म्हणे भूकासाठी. तुका म्हणे भूकासाठी पायी घातली मिठी. तुका म्हणे फुकासाठी. तुका म्हणे फुकासाठी. तुका म्हणे फुकासाठी पायी घातली मिठी. होतो उठा उठी लव करीता उतार. होतो उठा उठी लव करीत उतार. मनुष्य देह ऐसा निध. मनुष्य देह ऐसा निध. साधिल ते साधा सिद्ध. साधिल ते साधा सिद्ध. मनुष्य देह ऐसा निध. मनुष्य देह ऐसा निध. मनुष्य देह ऐसा निध. साधिल ते साधे सिद्ध. करोनी प्रबोध. करोनी प्रबोध.
मनुष्य देह सानिध साधिल ते साधित करोनी प्रबोध संत पाल उतरले मनुष्य देहाई सानिध साधिल ते साधित करोनी प्रबोध संत पाल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आता उघडी डोळे जरी ह्या अद्याप न कळे मातेची या खुळे दगड आला पोटाशी मनुष्य देहायसा नेद साधेल तरी साधा सिद्ध करोने प्रबोध संत पार उतरले. जगद्गुरु तुकोबरायांच्या उपदेशपर प्रकरणातील अभंगावर माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे तोडकं मोडकं चिंतन मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. अशीच जर भगवंताची कृपा आणि तुमचा जर आशीर्वाद असला तर मीही कीर्तन करायला शिकून जाईल, काही काळजी करू नका. ज्यांच्या दशक्रिये निमित्त आजची ही कीर्तनाची सेवा आहे त्यांनी या जगामध्ये प्रेम कमवलं. बाबांच्या बाबतीत जर जास्त बोलायचं ठरलं तर मी एक म्हणतो, स्तुती करण्यापेक्षा वस्तुस्थितीला फार महत्त्व आहे. वस्तुस्थितीला फार महत्त्व आहे. आणि बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एका शब्दात सांगतो, काळ सार्थक केला त्यांनी. त्यांनी आपला काळ सार्थक केला, परमार्थ केला. आणि नुसता परमार्थ केला नाही तर लोकांकडून परमार्थ करून घेतला. अनेकांना पारमार्थिक बनवलं. बाबांच्या घरातली पूर्ण कुटुंब माळकरी, संपूर्ण कुटुंब माळकरी, भाऊ असतील भाऊजाई असतील सर्व माळकरी आहेत. एवढंच नाही, जावईसुद्धा मृदुंग वाजवतात भजनामध्ये. नानासाहेब चवणगीर हे सुद्धा भजनी आहेत. मुलगा उत्कृष्ट मृदंगाचार्य बाबांनी बनवला, आज ठाण्यामध्ये ज्यांचं नाव आहे असे हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज सदगीर. मुलालाही त्यांनी घडवलं आणि इतरांनाही घडवलं. आज ठाण्यामध्ये एकनाथ बाबांनी अनेक भजनी मंडळं तयार केली. म्हणून आप तरे वाकी कोण बराई दुजो को भलो नाम धराई. आपण तरुण गेलो याच्यात मजा नाही, दुसऱ्यांना तारणं. आपण नुसता परमार्थ करायचा त्याला महत्त्व नाही, पण इतरांकडून परमार्थ करून घ्यायचा याला श्रेष्ठता आहे, याला धन्यता आहे. म्हणून बाबा 10 दिवसापूर्वी आपल्या पंचमहाभूताचा शरीराचा त्याग करून भगवंताच्या चरणी त्यांनी आपला देह समर्पित केला. मी एकच म्हणतो, आमच्या परिवारातर्फे आणि दिंडी संत सेवक प्रासादिक दिंडी वाडे तालुका भडगाव जिल्हा जळगाव या दिंडीतील चालक मालक, दिंडीतील सर्व साधक मंडळी, बघा बाबांवरचं प्रेम. आपण तर आहे ठाण्यातून येतोच बाबांच्या प्रत्येक कार्यक्रमाला, पण वैरागी मूर्ती आमचे गाथामूर्ती हरिभक्तपरायण भजनानंदी हनुमान दादा, हनुमंत महाराज गोनारकर, गायनाचार्य हरिभक्तपरायण प्रमोद महाराजजी पानबुडे. आणि इकडं सुंदर असं वैराग्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आमचे हरिभक्तपरायण भगत महाराज. साधू वृत्तीने आमचे जगणारे भागवताचार्य हरिभक्तपरायण नरेशजी महाराज ठाकरे आणि अनेक मंडळी या ठिकाणी आलेत. कुणाल माऊली आलेत, निलेश महाराज आलेत, प्रवीण महाराज आलेत, कल्याणवरून काही मंडळी आली आहे. आणि ज्या परिसरात बाबांचे कार्यक्रम होते, जळगाव नेरूपासून असो, येवल्यापासून असो, विंचूरची मंडळी या ठिकाणी आली, धारणगावची मंडळी या ठिकाणी आलेली आहे, लासलगावची काही मंडळी आलेली आहे, पाबळवाडीची विशेष प्रेम असलेलं गाव म्हणजे पाबळवाडी, ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे. हे बाबांवरचं प्रेम आहे. आमचे हरिभक्तपरायण गजू महाराज, गजानन महाराज दाबेकर हे या ठिकाणी आलेले आहेत. हे बाबांवरच्या प्रेमाची पावती आहे. म्हणून आजची ही जी सेवा आहे, संत सेवक प्रासादिक दिंडी चालक मालक, साधक मंडळी, टाळकरी मंडळी, वादक मंडळी, सेवेदारी मंडळी यांच्यातर्फे बाबाला श्रद्धांजली. जय विठ्ठल जय जय.